नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवीन पदार्थ म्हणजे आज कलिंगडाच्या सालीपासून तुटी फ्रुटी करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला। ही कटोरीवर साखर घेतलेली आहे, हे फूड कलर घेतले, रेड, ग्रीन, ऑरेंज आणि पाणी घेतलेलं आहे। त्याला काय जास्त साहित्य लागत नाही, मुलं असतात त्यांना तुटी फ्रुटी आवडते, त्यामुळे ते कसं केमिकल मिसळे असतात बाहेर, ते आपण त्याच्यापेक्षा घरी बनवलेलं काय वाईट, म्हणून मी आज हे कलिंगडाच्या सालीपासून तुटी फ्रुटी करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य सांगते। हे फूड कलर आहे, हे पाणी आहे, हे एक पीस घेतलेलं आहे आम्ही कलिंगडाचा सालीचा, आणि साखर घेतली कटोरीवर। आता इथं पाक करायला आपण तो पण कढई चालू करूया, तापत ठेवूया, आणि इकडं उकळायसाठी पाणी उकळत ठेवते। तुटी फ्रुटी आता कसं तयार करायचं ते मी दाखवते तुम्हाला। इथं आधी पाकाचं आपण पाणी घालून घेऊया, तयारी थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी उकळलं की त्यात साखर पण घालूया, तो पण पाक तयार होईल। जास्त गोड पाहिजे मला म्हणून मी जास्त घातलेली आहे साखर। इकडे पाक तयार होईपर्यंत आपण उकडायची तयारी करूया तुटी फ्रुटीची। तर पाणी उकळत ठेवलेलं आपण, आता साल त्याचं काढून घ्या, हे सगळं काढून घ्यायचं। आता आपण सगळे साल काढून घेऊया। हे छोटे तुकडे करतात, पण मला मोठे पाहिजे ते म्हणून मी थोडे मोठे केलेले आहेत। आता हे पाणी उकळलेलं आहे, त्यात आपण हे उकळून घ्या चांगले। आता हे तुकडे शिजलेले आहेत चांगले, आता आपण काढून घेऊ आणि पाकात घालूया। गॅस बंद करू। आता पाक झालेला आहे, त्यात घालू। ह्यात जरा शिजवून घ्यायचं पाकात, आणि पाकात चांगले शिजू दे। हे पाकात तुकडे जरा शिजू दे। आता हे चांगलं पाकात शिजलेलं आहे, आता बंद करूया आपण, ह्यात काढून घ्यायचं आपण। आपण यात आता फूड कलर घालून घ्यायचा। आता ह्यात मी काढून घेतलेलं आहे, पाकात चांगलं मुरलेलं आहे। आता मुरू दे, त्यात आता फूड कलर घालून घेणार आहे मी। आता यात ग्रीन कलर घालून घेते, असं हलवून घ्यायचं चांगलं, मग ऑरेंज कलर घालून घेते, त्यात मुरू दे चांगलं। तुमचा कोणता आवडीचा फेवरेट कलर असेल ते घालून घ्या। मी ऑरेंज कलर घातलेला आहे यात आता, आणि ग्रीन कलर घेतलेला आहे, परत रेड कलर घेतलेला आहे। हे चांगलं पाकात मुरू दे, म्हणजे छान मुरले की तुटी फ्रुटी तयार होते। आता रेड कलर घेऊया आपण, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ते सुकवायचं मस्तपैकी। सुकलं की छान होते अगदी। हे तिन्ही कलर चांगले किती सुंदर दिसतात बघा, ब्युटिफुल एकदम। अशा पद्धतीने करायचे। तुमच्या लहान मुलांना कोणता फेवरेट कलर आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करा। मला आता हे कलर 3 आवडले, त्याप्रमाणे केलेले आहे। आता हे चांगलं मुरलं की हे उन्हात जरा सुकवायचं, सुकल्यानंतर कसं दिसतं ते मी तुम्हाला आता दाखवते। हे उन्हात 4-5 तास ठेवून आता मी हे काढलेलं आहे, हे बघ अशा पद्धतीने होतंय, एक नंबर झालेला आहे बघा, आणि खूप छान झालेली। एकदम सुंदर दिसतात। अशा पद्धतीने चेरी लहान मुलांना दिली
किती छान सुंदर, मुलांना पण आवडतंय. आपण आईस्क्रीमवर घालू शकतो, केकवर घालू शकतो. अशा पद्धतीने करून बघा. आवडलं तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, थँक्यू.